मी मार्च 2025 मध्ये इथे आलो होतो. श्रुती मॅमला व्हिजिट केलं होतं. हॅलो, मी पूनम ढोकळे. माझी मुलगी अवनी ढोकळे, आता ती 6.5 वर्षाची आहे. जेव्हा आम्ही मार्च 2025 मध्ये इथे आलो होतो, श्रुती मॅमला व्हिजिट केलं होतं, तेव्हा तिचे काही प्रॉब्लेम्स होते, जसे की रायटिंग इश्यूज होते, टँट्रम्स असायचे किंवा पटकन इन्स्ट्रक्शन फॉलो करत नव्हती. अजून काही बोलण्याचे इश्यू होते, म्हणजे फुल सेंटेन्समध्ये बोलत नव्हती किंवा कधी कधी क्वेश्चन समजत नव्हते. तर तेव्हा श्रुती मॅमने आम्हाला ऑक्युपेशनल थेरपी सजेस्ट केली होती आणि रायटिंग इश्यूजसाठी स्पेशल एज्युकेशन सजेस्ट केलं होतं. तर ऑक्युपेशनल थेरपीमध्ये इथले जे काही वर्कर्स आहेत त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या टाईपचे सेशन्स अरेंज करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घ्यायला लावले. त्याचा होम प्लॅन पण श्रुती मॅम आम्हाला घरी द्यायच्या. त्या होम प्लॅन्समधून आणि इथे असलेल्या सेशन्समधून आम्हाला खूप सारे चेंजेस जाणवले, जसे की इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं किंवा कमी टँट्रम्स होणं, कमी चिडचिड होणं, या सगळ्या गोष्टी. स्पेशल एज्युकेशनमधून रायटिंग तिचं इम्प्रूव्ह झालं. आणि रिसेंटली आम्ही श्रुती मॅडमसोबत, जसं पॅरेंट काउन्सिलिंग दर महिन्याला मॅम घेतातच, तर त्याच्यामध्ये आम्हाला मॅमने लेझर सेशन म्हणजे फोटो बायो मॉड्युलेशन हे सजेस्ट केलं. तर लेझर सेशन नंतर साधारण आम्हाला 20 सेशन्स मॅमने करायला सांगितले होते. तर मॅम स्वतः लेझर सेशन्स घेतात. स्वतः ज्या पार्टवरती वर्क करायला पाहिजे त्या पार्टसाठी मॅम स्वतः तिथे असतात आणि त्या लेझर सेशनसोबत त्या मॅम ॲक्टिव्हिटी पण मुलांच्या करून घेतात. लेझर सेशन्स नंतर आम्हाला असं जाणवलं की आधी जे काही गोष्टींमध्ये कमतरता होती, जसं की काही क्वेश्चन्स विचारले, वेअर, वाय, हे सगळे काही क्वेश्चन्स विचारल्यानंतर तिला पटकन उत्तर येत नव्हतं. तर लेझर सेशन नंतर हे आम्हाला आन्सर्स क्विकली मिळायला लागले. फुल सेंटेन्समध्ये ती बोलायला लागली. रायटिंगमध्ये आता कॅपिटल स्मॉल लेटर्स तर लिहितेच, त्यासोबत 3 लेटर वर्ड्स पण लिहायला लागली. त्याचे प्रोनाऊन्सिएशन्स पण तिला आता थोडे थोडे जमायला लागले. बऱ्यापैकी चेंजेस जाणवले. तिला वॉमिटिंगचा त्रास होता आधीपासूनच, जन्मताच होता. तर काही सेशन 6 ते 7 सेशन नंतरच तो त्रास ऑलमोस्ट आता निग्लिजिबल आहे. त्याचप्रमाणे आम्हाला चिडचिड कमी जाणवली, टँट्रम्स कमी जाणवले आणि असे बऱ्यापैकी मायन्यूट चेंजेस आम्हाला जाणवले. मी इथे जे कोणाला काही इश्यूज असतील मुलांबद्दल, तर त्यांनी खरंच 8 सेन्सेसला व्हिजिट करावं. इथे श्रुती मॅडम आणि इथे असलेले सगळे कोणी सेशन्स घेणारे आहेत, तर ते खूप मनापासून काम करतात आणि खूप एफर्ट्स घेतात. तुम्हाला होम प्लॅन पण भेटतो, पॅरेंट काउन्सिलिंग पण भेटतं आणि आपण काय करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळतं. लेझर सेशन जेव्हा चालू असतं त्यावेळेस मॅम तर स्वतः घेतातच, त्यासोबत आम्ही पॅरेंट्स पण समोरच बसलेलो असतो आणि जेव्हा सेशन्स घेतात त्यावेळेस मॅम पण आम्हाला त्या ॲक्टिव्हिटी घरी करायला लावतात. तर इथे असलेल्या सगळे जे काही काम करत आहेत त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू.